हॅलो. सेकंड टॉकमध्ये आज आपण अजून पुढच्या काही डेफिनेशन्स बघणार. त्यापैकी पहिली डेफिनेशन बघा काय आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ अ ग्राफ. काल आपण ग्राफचे वेगवेगळे टाइप्स बघत होतो. त्याच्यामध्ये ट्रिव्हियल ग्राफ झालं, नल ग्राफ झालं, कम्प्लीट ग्राफ झालं. आता आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ. आता मुळात ज्यावेळेस मी कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ असं म्हणतोय, त्यावेळेस अगोदर मला आधी कुठला तरी एक ग्राफ असायला पाहिजे, तरच मी त्याचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जसं आपण सेटमध्ये करतो की मी एक ए सेट घेतला, तर त्याचा कॉम्प्लिमेंट विथ युनिव्हर्सल सेट, सो ए कॉम्प्लिमेंट असं आपण काहीतरी मेन्शन करतो. मग जे इलिमेंट्स तुमचे ए मध्ये असतात ते आपण ए कॉम्प्लिमेंट मध्ये घेत नाही, आणि जे इलिमेंट्स ए मध्ये नसतात पण युनिव्हर्सल सेट मध्ये असतात ते आपण सगळे ए कॉम्प्लिमेंट मध्ये घेतो. मग तेच आहे, कन्सेप्ट तीच, फक्त आपण अप्लाय कशाला करतोय तर ग्राफला करतोय. मग सपोज बघा, मी एक ग्राफ घेतला, एक जी ग्राफ कन्सिडर करतो 4 वरचा, आणि त्याच्यामध्ये मी अशा काहीतरी एजेस ऍड केल्या. याला सपोज लेबलिंग केलं V1 V2 V3 V4. मग आता ह्या जी ग्राफसाठी मी जी चा कॉम्प्लिमेंट तयार करणार. मग कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, तर जी कॉम्प्लिमेंट असं त्याचं नोटेशन आहे. मग डेफिनेशन आपल्याला काय सांगते की मुळात एखादा ग्राफ जर मला तयार करायचा असेल तर त्या ग्राफमध्ये काय काय लागतं, तर व्हर्टायसेस लागतात आणि एजेस लागतात. म्हणजेच काय, मी कुठलाही ग्राफ जरी कन्सिडर केला तरी पण त्याचा व्हर्टेक्स सेट आणि त्याचा एज सेट या दोन गोष्टी डिफाईन केलेल्या असल्या पाहिजेत. मग तसंच जी कॉम्प्लिमेंट साठी सुद्धा मला एक व्हर्टेक्स सेट डिफाईन करावा लागेल व्ही, आणि एक एज सेट डिफाईन करावा लागेल ई. मग व्ही मध्ये कोणते व्हर्टायसेस जात आहेत, ई मध्ये कोणत्या एजेस जात आहेत, त्याच्यावर तुमचा कॉम्प्लिमेंट आपल्याला मेन्शन करता येईल. मग डेफिनेशन आपल्याला काय सांगते की जी ग्राफचा व्हर्टेक्स सेट म्हणजेच व्ही ऑफ जी कॉम्प्लिमेंट इज सेम ॲज व्ही ऑफ जी. म्हणजे जे व्हर्टायसेस तुमचे जी ग्राफ मध्ये आहेत तेच सगळे व्हर्टायसेस आपल्याला जी कॉम्प्लिमेंट मध्ये सुद्धा कन्सिडर करायचे. व्ही ऑफ जी कॉम्प्लिमेंट इक्वल टू व्ही ऑफ जी. व्हर्टेक्स सेट ऑफ जी कॉम्प्लिमेंट म्हणजेच व्हर्टेक्स सेट ऑफ जी. सो हे डायरेक्ट झालं. आणि एज सेटची डेफिनेशन काय, तर एज सेट ऑफ जी कॉम्प्लिमेंट इक्वल टू आपल्याला एजेस कन्सिडर करायचे आहेत, युव्ही एजेस, सच दॅट युव्ही इज नॉट इन ई ऑफ जी. म्हणजेच काय, की ज्या एजेस तुमच्या जी ग्राफ मध्ये नाहीत त्या सर्व एजेस मला जी कॉम्प्लिमेंट मध्ये कन्सिडर करायच्या आहेत. ओके, म्हणजे एजेस, बेसिकली एजेस आपण कसे ऍड करतो, तर व्हर्टायसेस ना ऍडजस्टंट करतो. म्हणजे दोन व्हर्टायसेस मध्ये एक एज असं ऍड करत जातो. पण मग कन्सिडर करताना जी कॉम्प्लिमेंट मध्ये असणाऱ्या एजेस या जी मधल्या नसलेल्या एजेस असतील. मग आता बघा, आधी व्हर्टायसेसची डेफिनेशन काय, तर व्हर्टायसेस तर आपल्याला सगळे कन्सिडर करायचे. मग मी काय करतो, आधी व्हर्टायसेस सगळे आहेत असे ड्रॉ करून घेतो. एक V1 V2 V4 आणि V3. त्याचं लेबलिंग पण करून टाकतो, कारण लेबलिंग आपल्याला बदलता येणार नाही, कारण आपण व्हर्टेक्स सेट तोच आहे असं म्हणतोय. सो वेगळी नावं नाही द्यायची. ओके, सपोज इकडे एजेसना तुम्ही E1 E2 E3 कन्सिडर केलं असेल तर तिकडे आपण एजेसना वेगळी नावं देणार आहोत. कारण व्हर्टायसेस तर मी चारही ऍड केले, एजेस मला कोणत्या ऍड करायच्या आहेत, ज्या एजेस जी मध्ये नाहीत अशा एजेस ऍड करायच्या आहेत. त्यामुळे इथे ही जी काही E1 एज आहे, ही E1 एज म्हणजेच V1 आणि V4 व्हर्टायसेस मधली ती मला नाही ऍड करता येणार, कारण ती जी मध्ये आहे ना. ती जी कॉम्प्लिमेंट मध्ये मला नाही कन्सिडर करता येणार. E2 पण नाही कन्सिडर करता येणार कारण ती जी मध्ये आहे. E3 पण नाही कन्सिडर करता येणार कारण ती जी मध्ये आहे. पण E1 E2 E3 नाही कन्सिडर करता येणार म्हणजेच काय, की V1 V4 एज किंवा V2 V4 एज किंवा V3 V4 एज या तीन एजेस नाही कन्सिडर करता येणार. तुम्ही E1 एजला V1 V4 एज आहे असं म्हणालात तरी पण चालतं. ठीक आहे, किंवा E2 एजला V2 V4 एज किंवा V4 V2 एज आहे असं म्हणालात तरी चालतं. असं नाहीये की त्या एजेसच्याच नावाने म्हणायचं, तुम्ही एंड व्हर्टायसिसने सुद्धा त्या एजला मेन्शन करू शकता. मग आता मला कोणत्या एजेस ऍड करायच्या आहेत, की ज्या एजेस माझ्या जी ग्राफ मध्ये नाही. मग मी एक एज ऍड करेन बघा, कन्सिडर केली V1 V2, कारण ती जी मध्ये नाही. दुसरी एक कन्सिडर केली V2 V3, कारण ती जी मध्ये नाही. अजून एक मी कन्सिडर करू शकतो V1 V3.
सो मी 3 एजेस ऍड केल्या. ओके. आता याच्या पलीकडे अजून मला जी कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते दोन व्हर्टायसेस ऍडजस्टंट करता येतील का? जर मी बघायला गेलो तर आपल्याला म्हणता येईल की आपण V2 V4 ऍडजस्टंट करू शकतो. पण ऑलरेडी V2 V4 जी ग्राफ मध्ये आहे, म्हणजे मला ती नाही कन्सिडर करता येणार. किंवा मग मी म्हणू शकतो V1 V4 घेईन, पण ती पण मला नाही कन्सिडर करता येणार. किंवा मी म्हणेन V4 V3 घेईन, पण ती पण मला नाही कन्सिडर करता येणार. कारण मुळात त्या तीनही एजेस ग्राफ जी मध्ये आहेत. ओके. म्हणजे याच्या पलीकडे मी आता ग्राफमध्ये एजेस नाही ऍड करू शकत. म्हणजेच माझा हा ग्राफ जी कॉम्प्लिमेंट ग्राफ तयार झाला. ओके. कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ. जी आणि जी कॉम्प्लिमेंट व्हर्टायसेस मला सगळे आहे तसेच कन्सिडर करायचे. एजेस मात्र कोणत्या कन्सिडर करायच्या आहेत, तर ज्या एजेस जी मध्ये नाही त्या एजेस मी जी कॉम्प्लिमेंट मध्ये कन्सिडर करेन. ओके. आता ह्याला मला व्हेरीफाय बघा कसं करता येईल, की ज्या वेळेस मी व्हर्टायसेस बघतोय त्यावेळेस मुळात आता हा ग्राफ माझा किती व्हर्टायसेस वरचा आहे, तर 4 व्हर्टायसेस वरचा ग्राफ आहे. ओके. सपोज मी युनियनची कन्सेप्ट कन्सिडर केली, जी युनियन जी कॉम्प्लिमेंट. मग युनियन म्हणजे काय असतं, तर आपण सगळं घेतो एका सेट मधलं आणि दुसऱ्या सेट मधलं पण. मग इथे सुद्धा जी युनियन जी कॉम्प्लिमेंट मी जर ग्राफ तयार करायला गेलो ना, तर त्याचं मिनिंग काय, की मी सगळं घेणार. म्हणजेच काय, मी ते चारही व्हर्टायसेस घेईन. V1 V2 V3 आणि V4 हे चारही व्हर्टायसेस घेईन आणि सगळ्या एजेस पण घेईन. म्हणजेच मला काय, या तीन एजेस पहिल्या ग्राफ मधनं कन्सिडर करायच्या आहेत आणि उरलेल्या तीन एजेस मला दुसऱ्या ग्राफ मधनं कन्सिडर करायच्या आहेत. पण मग आता जर तुम्ही जरा ऑब्झर्व केलं, तर हा जो काही मिळणारा जी युनियन जी कॉम्प्लिमेंट ग्राफ आहे, तर तुम्हाला बघा काय सांगता येईल. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बघा असं दिसतंय का, की ग्राफ मधल्या कोणत्याही दोन व्हर्टायसेस मध्ये एज आहे. पण म्हणजेच काय, ग्राफ मधल्या कुठल्याही दोन व्हर्टायसेस मध्ये जर एज असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कम्प्लीट ग्राफ. म्हणजेच काय, की जी युनियन जी कॉम्प्लिमेंट जे काही मला मिळणार आहे, तो मला केपी ग्राफ मिळणार आहे, वेअर पी म्हणजे काय, माझे जी मधले नंबर ऑफ व्हर्टायसेस. मग हे मला व्हेरीफाय करता येईल की माझा जी कॉम्प्लिमेंट बरोबर आहे की नाही. ह्याच्यासाठी मी जी ग्राफ मला दिलेलाच असणार आहे, मी जी कॉम्प्लिमेंट ड्रॉ करणार. जी कॉम्प्लिमेंट आणि जी यांचं युनियन केलं की मला कम्प्लीट ग्राफ मिळतोय की नाही, हे मला फक्त चेक करायचं आहे. म्हणजे माझा जी कॉम्प्लिमेंट बरोबर आहे. म्हणजे सपोज ही एखादी एज राहिली असती, तर मग तुम्हाला लगेच कळलं असतं की तुम्ही ती इथे पण कन्सिडर केली नसती. पण मग V1 आणि V3 तुमचं इथे नॉन ऍडजस्टंट असते. मग ते नॉन ऍडजस्टंट असून चालणार नाही, कारण जी आणि जी कॉम्प्लिमेंटचा युनियन हा कम्प्लीट असायला लागतो. त्यामुळे मला व्हेरीफाय करता येईल. त्याच्यानंतर डिग्रीज मध्ये पण व्हेरीफाय करता येईल. आता एखादा ज्यावेळेस तुम्ही कम्प्लीट ग्राफ कन्सिडर करता पी व्हर्टायसेस वरचा, त्यावेळेस त्यातल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असायला पाहिजे, तर P-1, कारण एक नाही डिग्री कमी असणार तुमची प्रत्येक व्हर्टेक्सची. मग P-1 डिग्री मला जी मधला व्हर्टेक्स आणि जी कॉम्प्लिमेंट मधला व्हर्टेक्स हे कंबाईन करून मिळतंय का मी चेक करेन. कारण V1 व्हर्टेक्स माझा जो आहे त्याची डिग्री मला इथे 1 मिळतीये आणि इथे मला 2 मिळतीये. म्हणजे मी दोन्ही ज्यावेळेस कंबाईन करेन त्यावेळेस मला डिग्री 3 मिळाली. ओके. मग आता असं मी प्रत्येक व्हर्टेक्स साठी चेक करेन. इथे डिग्री 1 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे आणि इथे डायरेक्टली 3च आहे. सो दॅट्स ओके. मी ज्यावेळेस जी युनियन जी कॉम्प्लिमेंट कन्सिडर करतोय त्यावेळेस प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री दोन्ही ठिकाणी मिळून मला 3 मिळते की नाही चेक करायचंय. आता 3 मी का म्हटलं, कारण हा ग्राफ माझा 4 व्हर्टायसेस वरचा आहे म्हणून. जर माझा 5 व्हर्टायसेस वरचा ग्राफ असता तर मला वेगवेगळी कॉम्बिनेशन मिळाली असती. 5 व्हर्टायसेस वरचा ग्राफ म्हणजे डिग्री आधी 4, मग 1 3 2 2 3 1 किंवा 4 0 असं काय ना काहीतरी मिळालं असतं. सो त्याने पण मला एक व्हेरीफाय करता येणं शक्य आहे. ओके. सो हे झालं कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ. आता आपण अजून एक बघूया एक्झाम्पल. सपोज बघा, मी काय कन्सिडर करतो, 4 व्हर्टायसेस वरचाच एक जी ग्राफ एवढाच कन्सिडर केला, जो माझा नल ग्राफ आहे. याच्यामध्ये एकही एकही एज नाही. मग आता याचा ज्यावेळेस मी कॉम्प्लिमेंट तयार करायला जाईन त्यावेळेस मला व्हर्टायसेस परत आहे तसेच सगळे कन्सिडर करायचे आणि एजेस कोणत्या,
तर ज्या एजेस माझ्या जी मध्ये नाहीत अशा मला सगळ्या एजेस कन्सिडर करायच्या आहेत. पण मग जी मध्ये नसणाऱ्या म्हणजेच मी ही पण एज ऍड करेन, ही पण करेन, ही पण करेन आणि ही पण करेन. तसंच मला ही पण कन्सिडर करावी लागेल, ही पण कन्सिडर करावी लागेल. ओके. पण मग आता मिळताना काय मिळालं, हा मला जी कॉम्प्लिमेंट मिळाला, पण रिलेशन बघा, हा माझा नल ग्राफ आहे पी व्हर्टायसेस वरचा आणि हा माझा कम्प्लीट ग्राफ आहे पी व्हर्टायसेस वरचा. म्हणजेच मला एक रिमार्क काय मिळेल, की ज्या वेळेस मी नल ग्राफ कन्सिडर करतो त्यावेळेस त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू केपी असणार. सिमिलर वे मध्ये मी जर केपी कॉम्प्लिमेंट कन्सिडर केला तर तो नल ग्राफ असेल. कारण व्हर्टायसेस तर तेवढेच राहणार आहेत ना, फक्त एजेस बदलतात. एजेस बदलल्यामुळे मला आधीच्या ग्राफमध्ये जर 0 एजेस असतील तर पुढच्या ग्राफमध्ये मला सगळ्या एजेस कन्सिडर करायच्या आहेत. आधीच्या ग्राफमध्ये जर सगळ्या एजेस असतील तर पुढच्या ग्राफमध्ये मला 0 एजेस कन्सिडर करायच्या आहेत. म्हणजे माझे हे दोन रिमार्क्स झाले ज्याच्यामध्ये मला कम्प्लीट ग्राफचा कॉम्प्लिमेंट हा नल ग्राफ असतो आणि नल ग्राफचा कॉम्प्लिमेंट हा कम्प्लीट ग्राफ असतो असं मेन्शन करता येईल. ओके. बघा डेफिनेशन समजले का? आपण एकदा नोट्स मध्ये बघू डेफिनेशन. बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ, जीपीक्यू ग्राफ कन्सिडर केलाय, देन इट्स कॉम्प्लिमेंट जी कॉम्प्लिमेंट इज अ ग्राफ सच दॅट डेफिनेशन व्ही ऑफ जी कॉम्प्लिमेंट इक्वल टू व्ही ऑफ जी and E of G complement equal to UV edges such that UV edges which does not belongs to E of G. मग आता इथे अजून एक एक्झाम्पल पण आहे. हा एक जी ग्राफ बघा कन्सिडर केलाय 3 व्हर्टायसेस आणि सिंगल एज वरचा. मग त्याचा कॉम्प्लिमेंट हा माझा 3 व्हर्टायसेस वरचाच असणार, कारण आपण व्हर्टायसेस आहे तसेच सगळे घेणार आहोत. लेबलिंग पण तेच ठेवलं. फक्त एजेस कुठल्या घेतल्या, ज्या एजेस माझ्या जी मध्ये नाहीत अशा एजेस मी जी कॉम्प्लिमेंट मध्ये कन्सिडर केल्या. ओके. त्यामुळे मला एसी एक एच ऍड करावी लागली आणि बीसी एक एच ऍड करावी लागली. सो हा झाला माझा कॉम्प्लिमेंट. त्याचप्रमाणे त्याचे रिमार्क्स पण आहेत बघा. एनपी कॉम्प्लिमेंट इक्वल टू केपी जो आपण एक एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर केपी कॉम्प्लिमेंट इक्वल टू एनपी. त्याच्यानंतर जी युनियन जी कॉम्प्लिमेंट इक्वल टू केपी वेअर जी इज अ ग्राफ ऑन पी व्हर्टायसेस. म्हणजे जे पहिलं एक एक्झाम्पल बघितलं त्याचा व्हेरिफिकेशनसाठी आपण युनियन पण लगेच करून बघितलं होतं. सो अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ तयार करता येतो. आता तुम्ही काय करा की वेगवेगळे ग्राफ कन्सिडर करायचे, त्याचे कॉम्प्लिमेंट ड्रॉ करायचे आणि व्हेरीफाय करण्यासाठी काय करायचं की त्या दोघांचं युनियन बघा, की त्या दोघांचं युनियन मिळालं की तुम्ही जो काही जी ग्राफ कन्सिडर केलाय जेवढे व्हर्टायसेसवर तेवढ्या व्हर्टायसेसचा तो युनियन कम्प्लीट ग्राफ मिळतो की नाही चेक करा. जर नाही मिळाला तर आपलं कुठेतरी चुकतंय, म्हणजे एखादी एज मे बी राहिली असेल. मिळालं तर तुमचा कॉम्प्लिमेंट एक्झॅक्टली बरोबर आहे. ठीक आहे, हे डेफिनेशन समजले. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे के रेग्युलर ग्राफ. सिंपल आहे डेफिनेशन. बघा काय मेन्शन केलंय, अ ग्राफ जी पी क्यू इज कॉल्ड के रेग्युलर इफ डिग्री ऑफ एव्हरी व्हर्टेक्स इज के. ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री जर के असेल तर त्याला आपण के रेग्युलर ग्राफ आहे असं म्हणतो. ओके. आता हा पहिला एक ग्राफ कन्सिडर केलाय 2 व्हर्टायसेस वरचा, जी इंटू ब्रॅकेट 2,1 असं आपण त्याला मेन्शन करू शकतो. मग हा जो काही ग्राफ आहे त्याच्यामध्ये बघा ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री 1 आहे. याची डिग्री 1, याची डिग्री 1, म्हणजेच हा माझा काय झाला 1 रेग्युलर ग्राफ. ओके. त्यानंतर हा एक ग्राफ कन्सिडर केलाय, त्याच्यामध्ये 4 व्हर्टायसेस आहेत, प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री 2 आहे, म्हणून तो झाला माझा 2 रेग्युलर ग्राफ. मग हा पण माझा 2 रेग्युलर ग्राफ आहे, पण हा 3 व्हर्टायसेस वरचा 2 रेग्युलर ग्राफ आहे. सो नंबर ऑफ व्हर्टायसेस माझे वेगवेगळे असतील, असं नाहीये की के रेग्युलर ग्राफ म्हणजे एकच झाला. ठीक आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत हे पण मॅटर करेल. सपोज मी कम्प्लीट ग्राफ कन्सिडर केला 4 व्हर्टायसेस वरचा, मी अशा एजेस ऍड करेन. तर बघा हा केपी ग्राफ आहे, के4 ग्राफ आहे, 4 व्हर्टायसेस वरचा कम्प्लीट ग्राफ. पण जर मी व्हर्टायसेस बघितले तर प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री मला 3 मिळते. 3 मिळाली म्हणजेच माझा हा काय झाला 3 रेग्युलर ग्राफ. ठीक आहे, हा झाला माझा 3 रेग्युलर ग्राफ, कारण ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री 3 आहे. सो इट्स कॉल्ड ऍज अ
थ्री रेग्युलर ग्राफ. मग तुम्ही कुठलाही कम्प्लीट ग्राफ घेतलात ना, तरी त्याच्यामध्ये काय होणार? प्रत्येक वर्टेक्स हा उरलेल्या प्रत्येक वर्टेक्सला ऍडजसंट असणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्टेक्सची डिग्री म्हणजेच उरलेले नंबर ऑफ व्हर्टायसेस. पण मग केपी ग्राफ मध्ये टोटल पी व्हर्टायसेस असतात. म्हणजे एखादा वर्टेक्स हा उरलेल्या पी मायनस वन व्हर्टायसेसना ऍडजसंट असणार. म्हणजेच केपी ग्राफ ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर कराल त्यावेळेस केपी ग्राफ इज अ पी मायनस वन रेग्युलर ग्राफ. म्हणजे मी जर के सेवन ग्राफ कन्सिडर केला तर टोटल किती व्हर्टायसेस? तर 7 व्हर्टायसेस. म्हणजे प्रत्येक वर्टेक्स किती व्हर्टायसेसना ऍडजसंट? तर 6 व्हर्टायसेसना ऍडजसंट. म्हणजे प्रत्येक वर्टेक्सची डिग्री तुम्हाला 6 मिळेल. त्यामुळे तो तुमचा झाला 6 रेग्युलर ग्राफ ऑन 7 व्हर्टायसेस. किती रेग्युलर ग्राफ ऑन किती व्हर्टायसेस हे पण मॅटर करतं. कारण हा ग्राफ तुमचा 2 रेग्युलर दिसतोय, हा पण तुमचा 2 रेग्युलर दिसतोय, पण दोन्ही ठिकाणी तुमचे नंबर ऑफ व्हर्टायसेस वेगवेगळे आहेत. ओके, सो हा झाला तुमचा के रेग्युलर ग्राफ. मग आता सपोज मी नल ग्राफ कन्सिडर केला, नल ग्राफ कन्सिडर केला 10 व्हर्टायसेस वर, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? नल ग्राफ ऑन 10 व्हर्टायसेस. सिंपल, इट्स अ झिरो रेग्युलर ग्राफ. कारण नल ग्राफ आहे म्हणजेच प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री झिरो. मग तुम्ही त्याला काय म्हणणार? इट्स अ झिरो रेग्युलर ग्राफ. असू दे ना झिरो, पण सगळ्या व्हर्टायसेसची डिग्री सेम आहे ना, झिरोच आहे ना. सो तो तुमचा झाला झिरो रेग्युलर ग्राफ. ओके, आता ह्याचीच एक स्पेशल केस आहे. सपोज ग्राफ मधल्या व्हर्टेक्सची डिग्री 3 आहे. म्हणजे के4 आता आपण एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये कसं होतं की ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री 3 होती. मग अशा वेळेस मी त्याला म्हणणार क्युबिक ग्राफ. स्पेशल केस, के रेग्युलर ग्राफ आहेच, त्याला तुम्ही 3 रेग्युलर ग्राफ म्हणणारच, पण अजून त्याला स्पेसिफिकली तुम्ही क्युबिक ग्राफ आहे असं मेन्शन करणार. ठीक आहे, वेगळं काही नाही, जस्ट एक नवीन नाव फक्त, की ग्राफ मधल्या प्रत्येक वर्टेक्सची डिग्री जर 3 असेल तर मी त्याला क्युबिक ग्राफ आहे असं मेन्शन करेन. ओके, बघा इथपर्यंतच्या डेफिनेशन समजल्यात का? आतापर्यंत आपण ग्राफचे वेगवेगळे टाइप्स बघत होतो. ट्रिव्हियल, नल, कम्प्लीट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ, के रेग्युलर ग्राफ, क्युबिक ग्राफ. अजून आपल्याला दोन टाइप्स बघायचे, एक आहे कनेक्टेड ग्राफ आणि एक आहे डिस्कनेक्टेड ग्राफ. पण त्या दोन डेफिनेशन्स बघण्याच्या अगोदर आपल्याला एक अजून नवीन कन्सेप्ट एक बघायची. त्याच्यामध्ये आहे बघा पॉइंट्स काय काय. एक आहे वॉक. वॉकची डेफिनेशन आपल्याला एक बघायची. ठीक आहे, त्याच्यासाठी बघा मी एक ग्राफ कन्सिडर करतो. हा बघा एक ग्राफ कन्सिडर केलाय, याला आपण जी ग्राफ आहे असं कन्सिडर करूया. आता याच्यामध्ये हा जी ग्राफ जो काही आहे ना, याच्यामध्ये मला वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघायच्या आहेत. त्यापैकी एक डेफिनेशन आहे वॉकची. आता वॉक म्हणजे बेसिकली काय आहे? तर तो एक सिक्वेन्स आहे. ओके, सिक्वेन्स आहे. कोणाचा सिक्वेन्स आहे? तर व्हर्टायसेस अँड एजेसचा सिक्वेन्स आहे. व्हर्टायसेस अँड एजेसचा सिक्वेन्स आहे. पण तो कसा तयार झालाय? तर सुरुवात त्याची व्हर्टेक्सने आहे, त्याच्यानंतर एंड सुद्धा त्याचा व्हर्टेक्सने आहे. ठीक आहे, स्टार्टिंग विथ अ व्हर्टेक्स अँड एंडिंग विथ अ व्हर्टेक्स, बट इट्स अन अल्टरनेटिंग सिक्वेन्स. म्हणजेच काय की एकदा व्हर्टेक्स, मग त्याच्यानंतर एज, मग परत व्हर्टेक्स, मग एज, मग परत व्हर्टेक्स, मग एज आणि परत शेवटी व्हर्टेक्स. सो डेफिनेशन काय आपण सांगतो वॉकची? इट्स अन अल्टरनेटिंग सिक्वेन्स ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस स्टार्टिंग विथ अ व्हर्टेक्स अँड एंडिंग विथ अ व्हर्टेक्स. मग असं जे काही मी मेन्शन करेन ना, तो जो काही सिक्वेन्स असेल ना, त्याला मी म्हणणार वॉक ऑफ द ग्राफ. ओके, त्याला मी म्हणणार वॉक ऑफ द ग्राफ. आता आपण इथे बघा एक मेन्शन करूया. मी सपोज बघा असं म्हणतो की मी ए व्हर्टेक्सला स्टार्ट केलं, त्याच्यानंतर ट्रॅव्हल करत करत मी E7 घेतली एज आणि मी जी व्हर्टेक्सला आलो. ओके, अल्टरनेटिंग सिक्वेन्स ए, मी इथे लिहितो लगेच E7G. त्याच्यानंतर मी ट्रॅव्हल करत E10 ने डी व्हर्टेक्सला आलो. सो मी लिहिणार काय? E10D. त्याच्यानंतर मी ट्रॅव्हल करत E11 ने F ला आलो.
परत मी E5 ने G ला आलो, परत मी E14 ने C ला आलो. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रॅव्हल करत करत E2 ने B ला आलो. मग हा झाला माझा एखादा वॉक. त्याला मी मे बी म्हणेन W1 वॉक. स्टार्ट कुठे होतोय? व्हर्टेक्सला होतोय. एंड कुठे होतोय? व्हर्टेक्सला होतोय. पण कसा घेतलाय मी? तर एकदा व्हर्टेक्स, मग एज, परत व्हर्टेक्स, परत एज, परत व्हर्टेक्स, परत एज, असं करत करत मी शेवटी व्हर्टेक्सलाच येऊन थांबलो. एज घेऊन थांबलो नाही. ठीक आहे, म्हणजे मी बी नंतर E12 घेतली आणि थांबलो असं नाही. जर मी एज घेतली तर मला इमिजिएटली परत पुढचा व्हर्टेक्स सुद्धा मेन्शन करायचा आहे. मग हा झाला माझा वॉक W1. आणि ह्याच्यामध्ये बघा रिपिटेशन पण झालं. म्हणजे माझा जी व्हर्टेक्स दोनदा आलेला दिसतोय बघा. इथे एकदा आला आणि इथे दुसऱ्यांदा आला. ओके, सपोज याच्यानंतर मला असं वाटलं असतं ना की बी नंतर परत E2 ट्रॅव्हल करा आणि सी व्हर्टेक्सला या, चालेल. म्हणजे काय होईल? सी व्हर्टेक्स पण दोनदा आला, इथे एकदा आलाय आणि इथे एकदा आलाय, आणि E2H पण दोनदा आली, इथे एकदा आले, इथे. सो रिपिटेशन अलाउड आहे. तुम्ही एखादा व्हर्टेक्स, एखादी एज किती वेळा रिपीट करा, इट डझंट मॅटर. ठीक आहे, वॉक म्हटलं की तो फक्त अल्टरनेटिंग सिक्वेन्स पाहिजे, एजेस आणि व्हर्टायसेसचा पाहिजे. सुरुवात व्हर्टेक्स पासून होईल, एंड व्हर्टेक्स पासून होईल. मध्ये तुम्ही व्हर्टायसेस एजेस किती वेळा रिपीट केल्या तरी पण चालतात. ओके, सो हा एक वॉक झाला. आता आपण त्याच्याच बरोबरीने अजून एक वॉक कन्सिडर करूया, W2. ओके, बघा मी काय काय मेन्शन करतो. W2 वॉक मी कसा स्टार्ट करतोय बघा. आता मी सपोज पहिल्यांदा घेतला डी व्हर्टेक्स, डी, त्याच्यानंतर E10 ने G व्हर्टेक्सला आलो, त्याच्यानंतर E14 ने C व्हर्टेक्सला आलो, त्याच्यानंतर E3 ने E व्हर्टेक्सला आलो, E3, त्याच्यानंतर E व्हर्टेक्स, त्याच्यानंतर E4F व्हर्टेक्स, ट्रॅव्हल करत इथपर्यंत, त्याच्यानंतर E11 D व्हर्टेक्स, E11 D व्हर्टेक्स. सो W2 वॉक कन्सिडर केला. माझ्या डेफिनेशन प्रमाणे अल्टरनेटिंग सिक्वेन्स आहे. व्हर्टेक्सला स्टार्ट होतोय, व्हर्टेक्सला एंड होतोय. त्याच्यानंतर एजेस मध्ये रिपिटेशन दिसत नाहीये, पण ठीक आहे, अलाउड रिपिटेशन मी घेतलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. पण मग आता W1 आणि W2 या वॉक मध्ये बेसिक डिफरन्स बघा काय आहे. तर W1 मध्ये इनिशियल व्हर्टेक्स आणि टर्मिनल व्हर्टेक्स हे माझे वेगवेगळे आहेत. माझा ए इनिशियल व्हर्टेक्स आहे आणि सी टर्मिनल व्हर्टेक्स आहे, हे वेगवेगळे आहेत. पण W2 वॉक मध्ये इनिशियल व्हर्टेक्स आणि टर्मिनल व्हर्टेक्स दोनही व्हर्टायसेस सेमच आहेत. इनिशियल आणि टर्मिनल हे दोनही व्हर्टायसेस सेम आहे. मग अशा वेळेस W1 वॉक जो काही आहे ना, त्याला मी म्हणणार ओपन वॉक, आणि W2 वॉक जो काही आहे त्याला मी म्हणणार क्लोज्ड वॉक. ओके, ओपन वॉक कोणाला म्हणणार? तर ज्याचा इनिशियल आणि टर्मिनल व्हर्टायसेस वेगवेगळे असतात ते सगळे ओपन वॉक, आणि ज्यांचे इनिशियल आणि टर्मिनल व्हर्टायसेस सेम असतात अशा वॉकना मी क्लोज्ड वॉक असं मेन्शन करतो. दोनही ठिकाणी रिपिटेशन अलाउड असतं. आता W1 मध्ये मी रिपिटेशन घेतलं होतं, W2 मध्ये नाही घेतलं, पण असं काही नाहीये की क्लोज्ड वॉक मध्ये रिपिटेशन अलाउड नाही वगैरे, असं काहीही नाही. ओके, वॉक म्हटलं की रिपिटेशन इज अलाउड, व्हर्टायसेसचं, एजेसचं. ज्यावेळेस मी ओपन वॉक म्हणतोय त्यावेळेस फक्त इनिशियल आणि टर्मिनल वेगवेगळा, क्लोज्ड म्हणतोय त्यावेळेस इनिशियल आणि टर्मिनल मात्र सेम असेल. मग असे तुम्ही या ग्राफमध्ये कितीही वेगवेगळे वॉक कन्सिडर करू शकता. ओके, ज्यावेळेस तुम्ही वॉक म्हणताय त्यावेळेस तो आयदर ओपन वॉक असेल किंवा तो क्लोज्ड वॉक असेल. सो ही पहिली डेफिनेशन झाली ओपन वॉक आणि क्लोज्ड वॉकची. मग आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आता मला काय काय कन्सिडर करायचंय? तर एक आहे ट्रेल. ट्रेल म्हणजे काय? की वॉकच असणार आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एज रिपिटेशन अलाउड नाही. नो एज इज रिपीटेड. ठीक आहे, वॉकच मला कन्सिडर करायचा आहे, पण एज मात्र मला रिपीट करायची नाहीये. मग सपोज बघा मी एक वॉक कन्सिडर करतो, सॉरी ट्रेल कन्सिडर करतो.
एच व्हर्टेक्सला स्टार्ट केलं, E6 G, E5 F, E11 D, त्याच्यानंतर E10 G, E14 C. मी इथे बघा मेन्शन करतो, H, E6 G, E5 F, E11 D, E10 G, E14 C. म्हणजे मी काय केलं, एच ला स्टार्ट केलं आणि सी ला एंड केलं आणि त्याच्यामध्ये एज बघा कुठेही रिपीट केली नाही. मग आता मुळात हा वॉक आहे का? आहे. कारण बाय डेफिनेशन इट्स अन अल्टरनेटिंग सिक्वेन्स ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस स्टार्टिंग विथ अ व्हर्टेक्स अँड एंडिंग विथ अ व्हर्टेक्स. सो हा वॉक आहेच, पण याच्यामध्ये एज रिपीट केलेली दिसत नाही. व्हर्टेक्स रिपीट केला तरी चालतो, जी व्हर्टेक्स माझा रिपीट झाला, पण एज रिपीट केलेली दिसत नाही, म्हणजेच मी ह्याला म्हणणार ट्रेल. ओके, याला मी म्हणणार ट्रेल. सो हा माझा ट्रेल आहे. पण मग ट्रेल आहे कारण एज रिपीट झालेली नाहीये, व्हर्टेक्स रिपीट झालेला असेल तरी पण चालेल. सो दिस इज कॉल्ड अ ट्रेल, ज्याच्यामध्ये एज रिपीट होत नाही. इनिशियल व्हर्टेक्स आणि टर्मिनल व्हर्टेक्स माझे वेगवेगळे आहेत. सो इट्स अ ओपन वॉक विदाउट एनी एज रिपिटेशन, हेन्स इट इज कॉल्ड अ ट्रेल. आता सपोज मी ट्रेल कन्सिडर केली, पण ती जर क्लोज्ड असली तर, ओके, ट्रेल कन्सिडर केली आणि सपोज ती क्लोज्ड असली तर, म्हणजे बघा मी काय करतो, एक T2 ट्रेल कन्सिडर करतो. से F, E4 E, त्याच्यानंतर E12 B, E9 H, E6 G, E5 F. एफ ने स्टार्ट केलं, एफ लाच एंड होतोय. व्हर्टेक्स फक्त पहिला आणि शेवटचा सेम आहे, एजेस कुठेही रिपीट होत नाही. मग मुळात बाय डेफिनेशन हा वॉक आहे, हा क्लोज्ड वॉक सुद्धा आहे. याच्यामध्ये एज रिपीट होत नाहीये म्हणून ही ट्रेल सुद्धा आहे, पण ती क्लोज ट्रेल आहे. मग ज्यावेळेस मी म्हणतो ना की ट्रेल आहे पण ती क्लोज्ड आहे, त्यावेळेस मी त्याला म्हणणार सर्किट. ओके, क्लोज ट्रेल इज कॉल्ड अ सर्किट. नुसतं ट्रेल म्हणजे काय की ओपन ट्रेल. ओपन ट्रेल म्हणजे काय की एज रिपिटेशन नाही आणि इनिशियल आणि टर्मिनल वेगवेगळे, तर ती झाली ट्रेल. एज रिपिटेशन नाही पण इनिशियल आणि टर्मिनल सेम, तर ती झाली क्लोज ट्रेल. पण मी त्याला क्लोज ट्रेल म्हणणार नाही, त्याच्याऐवजी मी त्याला म्हणेन सर्किट. ओके, सो ही नेक्स्ट डेफिनेशन. बघा आपण काय काय बघितल्या, वॉकच्या अंडरच सगळ्या डेफिनेशन बघतोय. वॉक, ओपन वॉक, क्लोज्ड वॉक, ट्रेल, सर्किट. सो या एवढ्या डेफिनेशन झाल्या. आता जसं वॉक मध्ये काय होतं की रिपिटेशन सगळ्याचं अलाउड होतं, ट्रेल मध्ये काय होतं की एज रिपिटेशन नव्हतं. मग तसंच आता तुमचं शेवटचा पॉईंट तुम्हाला बघा लक्षात येतोय का की व्हर्टेक्स जर रिपीट नाही झाला तर, ठीक आहे, सपोज मी आता व्हर्टेक्सच रिपीट नाही केला तर मी त्याला काय म्हणणार, तर त्याला एक डेफिनेशन म्हणजे त्याला एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो पाथ. ठीक आहे, पाथ म्हणजे काय की नो व्हर्टेक्स इज रिपीटेड. म्हणजे मला वॉकच कन्सिडर करायचा आहे, ओपन असेल किंवा क्लोज्ड असेल, पण आता मात्र मला व्हर्टेक्स रिपीट करायचा नाही. मग बघा मी एक एक्झाम्पल म्हणून आपण कन्सिडर करूया की सपोज सपोज मी कन्सिडर करतो P1 स्टार्ट बघा कुठे करतोय, H, E6 G, E10 D, E11 F. H, E6 G, E10 D, E11 F. बघा मी स्टार्ट केलं व्हर्टेक्सला, एंड करतोय व्हर्टेक्सला, आणि त्याच्यामध्ये मात्र व्हर्टायसेस अजिबात रिपीट होत नाहीयेत. अल्टरनेटिंग सिक्वेन्स वगैरे आहे, सगळं आहे, पण एकही व्हर्टेक्स रिपीट झालेला नाही. मग हा झाला माझा पाथ. आता जर व्हर्टेक्सच रिपीट झाला नाही तर एज रिपीट होईल का? व्हर्टेक्सच रिपीट होत नाहीये तर मग एज पण रिपीट होणार नाही. कारण एज रिपीट करण्यासाठी मला आधी तो व्हर्टेक्स कडे जावं लागेल ना. म्हणजे सपोज याच्यामधली मला E12 एज घ्यायची आणि E9 एज घ्यायची, तर दोन्ही वेळेस मला बी कडे जावंच लागणार ना. कारण तुम्ही एकदा का एज मध्ये एंटर केलं की त्याचे दोनही एंड व्हर्टायसेस
इन्क्लूड होणार आहेत, कारण तुम्ही तिथे एंटर कराल आणि तिथनं एक्झिट पण व्हाल. मग जर दोन एजेस मला म्हणजे एजेस मला रिपीट करायच्या असत्या, तर मला व्हर्टेक्स हा रिपीट करावा लागला असता. म्हणजे थोडक्यात काय की ह्या दोनही एजेस मला एक एकदा कन्सिडर करता येतील, पण जर मी रिपीट करायला गेलो तर मला बी व्हर्टेक्स परत एकदा घ्यावा लागेल. ओके, सो मला एजेस रिपीट होणारच नाहीत. व्हर्टेक्सच मुळात रिपीट होत नाहीये, तर एजेस रिपीट होण्याचा काही संबंधच नाही. मग आता जसं आपण क्लोज वॉक कन्सिडर केला, क्लोज ट्रेल कन्सिडर केली, तसं आपल्याला क्लोज्ड पाथ पण कन्सिडर करायचा आहे. सपोज बघा मी काय कन्सिडर करतो, A, E7, G, E6, H, E8, A. ट्रॅव्हल बघा मी काय केलं, ए पासून स्टार्ट केलं, E7 व्हिजिट केली, जी ला आलो, E6 व्हिजिट केली, एच ला आलो आणि परत E8 व्हिजिट करून ए ला आलो. मग याच्यामध्ये काय होतं की इनिशियल आणि टर्मिनल सेम होत आहेत. ठीक आहे, आता ह्याला रिपिटेशन नाही कन्सिडर करायचं. ठीक आहे, कारण हे फक्त सेम वर्टायसेस आहेत असं म्हणणार. रिपिटेशन केव्हा म्हणेन, जर मध्ये कुठे आलं तर. त्यामुळे इथे ए आला आणि इथे ए आला म्हणजे हे रिपिटेशन झालं असं नाही. मग हे काय झालं तुमचं, क्लोज्ड वॉक झाला विदाउट एनी वर्टेक्स रिपिटेशन. त्यामुळे पाथ होणार आहे, पण तो क्लोज्ड पाथ असणार आहे. आणि क्लोज पाथला आपण म्हणतो सायकल. क्लोज पाथ इज कॉल्ड अ सायकल. ओके, सो ही याच्या अंडरची शेवटची डेफिनेशन. वॉक, ओपन वॉक, क्लोज्ड वॉक, ट्रेल, क्लोज ट्रेल म्हणजेच सर्किट, पाथ, क्लोज्ड पाथ म्हणजेच सायकल. सो या एवढ्या डेफिनेशन्स आहेत वॉकच्या अंडर. आता पुढच्या मी ज्या म्हटलं ना की दोन डेफिनेशन्स आपल्याला बघायच्या आहेत, कनेक्टेड ग्राफ आणि डिस्कनेक्टेड ग्राफ. त्याच्यासाठी पाथची डेफिनेशन इम्पॉर्टंट. पाथ काय म्हणतोय आपल्याला की तो अल्टरनेटिंग सिक्वेन्स आहे व्हर्टायसेसचा आणि एजेसचा, स्टार्टिंग विथ अ व्हर्टेक्स, एंडिंग विथ अ व्हर्टेक्स, आणि त्याच्यामध्ये व्हर्टेक्स रिपीट होत नाही. मग ही डेफिनेशन आपल्याला पुढच्या दोन डेफिनेशन साठी लागणार आहे. त्या अगोदर आपण परत एकदा वॉकच्या डेफिनेशन नोटच्या फॉर्म मध्ये बघूया. बघा इथे मेन्शन केलंय, अल्टरनेटिंग सिक्वेन्स ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस स्टार्टिंग अँड एंडिंग विथ अ व्हर्टेक्स इज कॉल्ड अ वॉक. मग त्याच्यामध्ये व्हर्टायसेस एजेस रिपीट होऊ शकतात वॉक मध्ये, ट्रेल पाथ मध्ये नाही, त्याच्यासाठी वेगळ्या कंडिशन्स आहेत. आणि जर इनिशियल आणि टर्मिनल व्हर्टेक्स तुमचा सेम असेल तर त्याला तुम्ही क्लोज्ड वॉक मेन्शन कराल. सो हेच एक एक्झाम्पल होतं. इथे बघा क्लोज्ड वॉकची वेगळी अजून दोन एक्झाम्पल्स दिली आहेत. त्याचप्रमाणे ट्रेलची डेफिनेशन दिली आहे, ट्रेलची एक्झाम्पल्स दिली आहेत. ट्रेल इज अ वॉक इन विच नो एज इज रिपीटेड, आणि क्लोज ट्रेल इज कॉल्ड अ सर्किट. सिमिलर वे मध्ये पाथची पण डेफिनेशन दिली आणि सायकल म्हणजे काय ते मेन्शन केलंय आणि त्याची दोन एक्झाम्पल्स आहेत. सो हे सगळं वॉकच्या अंडर होत आहे. आता आपल्याला काय बघायचंय की कनेक्टेड ग्राफ म्हणजे काय. तर सिंपल आहे, अ ग्राफ जी इज कनेक्टेड इफ देर एक्झिस्ट अ पाथ बिटवीन एनी टू वर्टायसेस ऑफ द ग्राफ. ओके, देर एक्झिस्ट अ पाथ बिटवीन एनी टू वर्टायसेस ऑफ द ग्राफ. म्हणजे आपण कम्प्लीट ग्राफच्या वेळेस काय म्हटलं होतं, देर एक्झिस्ट अन एज बिटवीन एनी टू वर्टायसेस ऑफ द ग्राफ. आता इथे वेगळं आहे, इथे देर एक्झिस्ट अ पाथ बिटवीन एनी टू वर्टायसेस ऑफ द ग्राफ. म्हणजे काय की मी कोणत्याही वर्टेक्स पासून कोणत्याही वर्टेक्स पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. आणि असं जर झालं ग्राफमध्ये, कुठल्याही वर्टेक्स पासून कुठल्याही वर्टेक्स पर्यंत मी जर ट्रॅव्हल करू शकलो, तर मी त्या ग्राफला कनेक्टेड ग्राफ आहे असं कन्सिडर करणार. कारण हेच एक जर एक्झाम्पल बघितलं तर ए वर्टेक्स पासून मला एन वर्टेक्स पर्यंत जाण्यासाठी पाथ मिळतोय का बघा. पाथ मिळतोय म्हणजेच काय, मला अल्टरनेटिंग सिक्वेन्स हवा, पण त्याच्यामध्ये वर्टायसेस रिपीट व्हायला नकोत. मग मी ए पासून स्टार्ट केलं तर E3, C, E2, B आणि N झाला, मला पाथ मिळाला. सो ए आणि एन या दोन वर्टायसेस मला एकतरी पाथ मिळाला. मग असंच ग्राफ मधल्या कुठल्याही दोन वर्टायसेस मध्ये मला एकतरी पाथ मिळाला पाहिजे, जो पाथ असेल ज्याच्यामध्ये वर्टेक्स रिपीट न करता मला ट्रॅव्हल करता यायला पाहिजे. मग अशा ग्राफला मी कनेक्टेड ग्राफ आहे असं मेन्शन करणार. मग सपोज हे बघा, आपण असा एक काहीतरी ग्राफ कन्सिडर करूया. मग हा पण माझा कनेक्टेड ग्राफ आहे, कारण बघा या ग्राफमध्ये कुठल्याही वर्टेक्स पासून कुठल्याही वर्टेक्स पर्यंत मला पाथ कन्सिडर करता येतोय. ठीक आहे, याच ग्राफमध्ये ए पासून डी पर्यंत चेक करा, आहे पाथ. ए पासून सी पर्यंत जाईन, सी पासून डी पर्यंत जाईन, त्यामुळे हा सुद्धा माझा
पाथ एक्झिस्ट होतोय. मग असं कुठल्याही दोन व्हर्टायसेस साठी जर होल्ड झालं ना, तरच मी त्या ग्राफला कनेक्टेड ग्राफ आहे असं मेन्शन करणार. जर मला असं एखादी जरी पेअर मिळाली व्हर्टायसेसची की त्या दोन व्हर्टायसेस मध्ये ग्राफ मध्ये मला पाथच मिळत नाही, म्हणजे मला त्या व्हर्टेक्स पासून त्या दुसऱ्या व्हर्टेक्स पर्यंत ट्रॅव्हल करता येत नाही, मग जर असं नाही आलं ट्रॅव्हल करता, तर मी त्याला म्हणणार की तो डिस्कनेक्टेड ग्राफ आहे. ओके, तो डिस्कनेक्टेड ग्राफ आहे. म्हणजे इथे बघा एक एक्झाम्पल आहे डिस्कनेक्टेड ग्राफचं. ग्राफ जी इज डिस्कनेक्टेड इफ इट इज नॉट कनेक्टेड. म्हणजे आता इथे मी जी ग्राफ जो काही कन्सिडर केलाय ना, हा त्या जी ग्राफ मध्ये हे 5 व्हर्टायसेस आहेत, 3 एजेस आहेत. मी जर ई आणि सी मध्ये बघितलं तर मला पाथ मिळतो, किंवा मी ए अँड बी मध्ये बघितलं तरी पण मला पाथ मिळतो. म्हणजे ए बी एजच आहे, एज असली तरी तो पाथ कन्सिडर करणार ना, कारण ए व्हर्टेक्स पासून मी ट्रॅव्हल करत करत बी व्हर्टेक्स पर्यंत गेलो, सो तो पाथ आहे. पण जर मी ए व्हर्टेक्स आणि सी व्हर्टेक्स यांच्यामध्ये पाथ आहे की नाही जर चेक करायला गेलो, तर मला बघा ट्रॅव्हलच करता येणार नाही. ए पासून सी कडे कसं जाणार मी, कारण त्यांच्यामध्ये काही पाथ एक्झिस्टच होत नाही. किंवा बी व्हर्टेक्स अँड डी व्हर्टेक्स यांच्यामध्ये सुद्धा मला कुठेही पाथ मिळत नाहीये. मग जर पाथ मिळत नसेल तर हे माझे डिस्कनेक्टेड ग्राफ होणार. सो हा जो काही ग्राफ आहे ना, हा माझा डिस्कनेक्टेड ग्राफ झाला, कारण त्या ग्राफमध्ये मला दोन व्हर्टायसेस, ऍटलिस्ट दोन व्हर्टायसेस तरी असे मिळत आहेत की ज्यांच्यामध्ये पाथ एक्झिस्ट होत नाही. ठीक आहे, ऍटलिस्ट असे दोन जरी मिळाले ना तरी पण तो डिस्कनेक्टेड म्हणणार आहे मी. असं नाहीये की मग बाकीच्या व्हर्टायसेस मध्ये पाथ आहे म्हणून मी त्याला कनेक्टेड म्हणेन, असं नाही. मला कुठल्याही दोन व्हर्टायसेस मध्ये जर पाथ असेल तरच तरच मी त्याला कनेक्टेड ग्राफ आहे असं मेन्शन करणार. ओके, सो बघा या डेफिनेशन्स समजल्यात का? सो एवढ्या डेफिनेशन्स सुरुवातीला आपल्याला सगळ्या बघाव्या लागल्या. म्हणजे कालच्या पहिल्या टॉकला आपण टोटली डेफिनेशन्स बघितलेल्या. आजच्या या आतापर्यंतच्या टॉकमध्ये सुद्धा आपण फक्त डेफिनेशन्स बघतोय. आता इथून पुढे आपल्याला वेगवेगळे थिअरम्स बघायचे. त्यापैकी बेसिक्स थिअरम्स मध्ये सर्वात पहिलं थिअरम आहे इम्पॉर्टंट, दॅट इज हँडशेकिंग लेमा. ओके, तो आता आपण बघूया. हँडशेकिंग लेमा. ओके, मी स्टेटमेंट बघा काय आधी मेन्शन करतोय. एक जी पी क्यू ग्राफ कन्सिडर केला, तर त्या जी पी क्यू ग्राफ साठी समेशन डी ऑफ व्ही आय आय रनिंग फ्रॉम 1 टू पी इक्वल टू 2Q असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यापैकी जी ग्राफ जो काही दिलाय तो आपल्याला पी क्यू ग्राफ दिलाय. म्हणजेच काय की त्या ग्राफमध्ये पी व्हर्टायसेस आहेत आणि क्यू एजेस आहेत. सो हे तर आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर एल एच एस म्हणजे आधी बघा काय की समेशन डी ऑफ व्ही आय आय रनिंग फ्रॉम 1 टू पी. आपण डिग्री ऑफ व्हर्टेक्सची डेफिनेशन बघितली. ती काय असते की डी ऑफ व्ही वन म्हणजेच डिग्री ऑफ व्हर्टेक्स व्ही वन, म्हणजेच व्ही वन व्हर्टेक्स वर टोटल किती एजेस इन्सिडेंट झालेले आहेत ते आपण काउंट करून मेन्शन करतो. मग समेशन डी ऑफ व्ही आय आय रनिंग फ्रॉम 1 टू पी म्हणजे काय की ग्राफमध्ये जे काही व्ही वन व्ही टू व्ही थ्री असं करत करत व्हीपी व्हर्टायसेस आहेत, त्यांच्या ज्या काही डिग्रीज आहेत डी ऑफ व्ही वन डी ऑफ व्ही टू असं करत करत डी ऑफ व्हीपी, या डिग्रीजची सम डी ऑफ व्ही वन प्लस डी ऑफ व्ही टू अँड सो ऑन अप टू डी ऑफ व्हीपी म्हणजे आपल्या हँडशेकिंग लेमाची एल एच एस. ठीक आहे, जे काही ग्राफ मधले व्हर्टायसेस आहेत त्या सगळ्या व्हर्टायसेसच्या डिग्रीजची सम म्हणजे आपण एल एच एस समेशनच्या फॉर्म मध्ये मेन्शन करतोय. आणि आर एच एस म्हणजे थोडक्यात काय की 2 इंटू क्यू म्हणजे ग्राफ मधल्या टोटल नंबर ऑफ एजेस इंटू 2. मग या दोनही गोष्टी आपल्याला सेम आहेत असं दाखवायचं आहे. ओके, मग आता ग्राफ आपला पी व्हर्टायसेस वरचा आहे, क्यू एजेस वरचा आहे. मी सपोज एक एज कन्सिडर करतो ई इक्वल टू युव्ही एज. ग्राफ मधली एज आहे ई इक्वल टू युव्ही. आता ई इक्वल टू युव्ही एज आहे, त्यापैकी यू हा माझा एक व्हर्टेक्स असणार आहे, एंड व्हर्टेक्स ईचा, आणि व्ही हा माझा दुसरा एक एंड व्हर्टेक्स असणार आहे. आता यू व्हर्टेक्स ग्राफ मध्येच असणार कारण ई इक्वल टू युव्ही एच मी ग्राफ मधली कन्सिडर केले. मग ग्राफ मध्ये जर असेल तर त्याची मला डिग्री तर कॅल्क्युलेट करावीच लागणार. सो डिग्री ऑफ यू काय ना काहीतरी मेन्शन करावी लागेल. त्याच्यानंतर
व्ही ची सुद्धा मला डिग्री कॅल्क्युलेट करावी लागेल. ती असेल डिग्री ऑफ व्ही. पण आता ज्यावेळेस मी यू ची डिग्री कॅल्क्युलेट करेन त्यावेळेस ही ई एच एकदा काउंट होणार डिग्री ऑफ यू मध्ये. कारण डिग्री ऑफ यू म्हणजेच काय की यू वर इन्सिडेंट असलेल्या एजेस टोटल किती आहेत ते काउंट करणार. पण यू वर इन्सिडेंट असलेल्या एजेस म्हणजेच ई त्याच्यावर इन्सिडेंट झाली आहे ना. सो ई ही एकदा डिग्री ऑफ यू मध्ये एकदा काउंट होईल. ज्यावेळेस मी व्ही ची डिग्री कॅल्क्युलेट करायला जाईन त्यावेळेस व्ही च्या डिग्रीमध्ये सुद्धा ही ई एच जी काही आहे ती सुद्धा एकदा काउंट होणार. कारण व्ही ची डिग्री म्हणजेच काय की व्ही वर इन्सिडेंट असलेल्या एजेसची टोटल म्हणजे काउंट करणार आपण. मग व्ही वर इन्सिडेंट असलेल्या म्हणजे ई पण व्ही वर आहेच ना इन्सिडेंट झालेली. त्यामुळे ई ही एच परत एकदा व्ही ची ज्यावेळेस मी डिग्री कॅल्क्युलेट करेन त्याच्यामध्ये सुद्धा एकदा काउंट होणार. पण म्हणजेच होणार काय की ई ही मी एक रॅन्डम एज कन्सिडर केली होती आणि ती एज डिग्री ऑफ यू मध्ये सुद्धा काउंट झाली आणि डिग्री ऑफ व्ही मध्ये सुद्धा काउंट झाली. म्हणजेच काय ई ही एज यू ची डिग्री मध्ये एकदा मी कन्सिडर करावी लागली आणि व्ही च्या डिग्री मध्ये सुद्धा एकदा कन्सिडर करावी लागली. आता सपोज मी इव्हन एज कन्सिडर केली असती मे बी त्याला एक्स वाय मेन्शन केलं असतं तर मग एक्स ची डिग्री कॅल्क्युलेट करताना आणि वाय ची डिग्री कॅल्क्युलेट करताना परत एकदा इव्हन एज मी इथे पण एकदा घेतली असती आणि इथे पण एकदा घेतली असती. पण मग मी करतोय काय मला म्हणजे काय करावं लागणार तर ज्यावेळेस मी डिग्रीज कॅल्क्युलेट करतोय त्यावेळेस मला असं दिसतंय की प्रत्येक एज ही 2 टाइम्स काउंट होणार आहे. ठीक आहे प्रत्येक एज ही 2 टाइम्स काउंट होणार एकदा त्याच्या इनिशियल वर्टेक्स मध्ये आणि एकदा त्याच्या टर्मिनल वर्टेक्स मध्ये. आणि तुम्ही बघा की कोणती एज मी कन्सिडर केली तरी त्याला एक्झॅक्टली 2 एंड वर्टायसेस असणारच ना. मग कोणतीही एज मी कन्सिडर केली तरी ती प्रत्येक वेळेस त्याच्या इनिशियल वर्टेक्सच्या डिग्रीमध्ये सुद्धा काउंट होईल आणि टर्मिनल वर्टेक्सच्या डिग्रीमध्ये सुद्धा काउंट होईल. म्हणजे ज्यावेळेस मी व्ही वन वर्टेक्स कन्सिडर करेन त्यावेळेस त्याच्यामध्ये एखादी एज एकदा काउंट होणार आहे आणि ती मे बी इथला व्ही आय वर्टेक्स असेल त्याच्यामध्ये पण ती एकदा काउंट होईल. म्हणजे व्ही वनच्या डिग्रीमध्ये पण काउंट झाली व्ही आयच्या डिग्रीमध्ये पण काउंट झाली. म्हणजेच मी ज्यावेळेस या वर्टायसेसच्या डिग्रीजची सम करेन ना त्यावेळेस प्रत्येक डिग्रीमध्ये प्रत्येक एज ही म्हणजे टोटली दोन दोनदा आलेली असणार. मे बी व्ही मध्ये असेल किंवा व्ही फोर मध्ये असेल डिपेंड्स ते एंड वर्टायसेसवर डिपेंड आहे. पण कितीही काही झालं तरी प्रत्येक एज ही मला 2 वेळा काउंट करावी लागणार डिग्रीज कॅल्क्युलेट करताना. म्हणजेच हे ज्यावेळेस मी सगळं कॅल्क्युलेट करेन त्यावेळेस त्याची व्हॅल्यू इज नथिंग बट 2 × नंबर ऑफ एजेस. कारण टोटल 10 एजेस असतील तर त्या 10 एजेस 20 वेळा काउंट होणार आहेत. 15 एजेस असतील तर त्या 30 वेळा काउंट होणार. पण मग डिग्रीज तर सम मला मिळणारच ना. मग ती सम आणि नंबर ऑफ एजेस इंटू 2 हे दोन्ही व्हॅल्यू माझ्या सेम झाल्या. म्हणून माझं हे इक्वेशन ट्रू झालं आणि ह्याला आपण म्हणतो हँडशेकिंग लेमा. ओके एकदा आपण नोट्स मध्ये बघूया हँडशेकिंग लेमा. बघा इथे मेन्शन केलंय प्रूफ. जी ए ग्राफ कन्सिडर केलाय पी वर्टायसेस क्यू एजेस वरचा. ई युव्ही एज कन्सिडर केली ती एज दोनदा काउंट होणार आहे. वन्स इन केस ऑफ ए डिग्री ऑफ यू अँड इन केस ऑफ ए डिग्री ऑफ व्ही. मग ज्यावेळेस मी या डिग्रीज ऍड करेन त्यावेळेस each edge is considered 2 times. Hence, as there are q edges in graph G, we get this equation summation of d of vi ironing from 1 to p equal to 2 into q. सो एकदम सिंपल प्रूफ आहे. याच्यामध्ये आपण आपल्याला विशेष काहीच करावं लागणार नाही. प्रत्येक एज ही दोन दोनदा काउंट होणार आणि मी ज्यावेळेस सगळ्यांची डिग्रीज घेईन त्यावेळेस ती दोन 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 दोनदा आलेली आहे. आणि डिग्रीज म्हणजेच काय की इन्सिडेंट झालेल्या टोटल नंबर ऑफ एजेस ना. सो मला समेशन ऑफ डी ऑफ व्ही आय इक्वल टू 2Q मिळेल. पण आता या 2 मुळे काय होणार आहे की ही डिग्री सम आहे ना ही मला कायम इव्हन नंबरच मिळणार. ओके म्हणजे सपोज एखादा ग्राफ जर मी तुम्हाला दिला आणि सांगितलं की त्याची डिग्री सम 13 आहे तर ते शक्य नाही. कारण डिग्री सम म्हणजे काय 2 × नंबर ऑफ एजेस आणि कोणत्याही नंबरला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा तुम्हाला इव्हन नंबरच मिळणार आहे. त्यामुळे आता आपल्याला एक कळलं ग्राफची प्रॉपर्टी की ग्राफ कोणताही कन्सिडर करा त्याची डिग्री सम ही तुम्हाला कायम इव्हन नंबर मिळतो. ओके सो हे एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे तुमच्या ग्राफ थिअरीच्या दृष्टीने. जास्त मार्क म्हणजे पेपरमध्ये आलं तर जास्त मार्काला येणार नाही पण इम्पॉर्टंट आहे कारण हे आपल्याला खूप ठिकाणी वापरायचं आहे यूज करायचं आहे. ओके
सो या टॉकमध्ये आपण आता थांबूया. पुढच्या टॉकमध्ये अजून आपल्याला काही थिअरम्स बघायचे. ओके.